दंडवत साधनदाता श्री चक्रधर महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या अविद्यमान विद्यमान आचार्यांना अशेष या गुरुकुळाला या ठिकाणी अभिवादन करतो, दंडवत प्रणाम करतो. या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी उपाख्य अख्याबाई, आदरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र आमचे शास्त्री बाबा आहेत उपाख्य अमित शहा, आपण सर्व बसलेले समोर आहात. तपस्विनी माता भगिनी बसलेल्या आहेत, वासनिक माता भगिनी बसलेले आहेत, संत महात्मे बसलेले आहेत. समोर बसलेले आमचे चैतन्य, मी त्यांना पहिल्यापासून चेतन म्हणत नाही, मी चैतन्यच म्हणतो सातारा असल्यापासून. आणि आमचे असणारे सर्व जे आहेत संगी साथी आहेत, कार्यकर्ते आहेत, सर्वांनाच नाव न घेता दंडवत प्रणाम करतो. असे मी ऐकलं होतं की बेलोपूरला पोथी व्हायची, तर बेलोपूरला पोथी व्हायची तर ऐकलं का चैतन्य, बेलोपूरला पोथी व्हायची तर बाबा अगोदरून बसायचे पोथीला. संवत्सरला सुद्धा बाबा अगोदरून बसायचे. म्हणून मी सुद्धा मठात सगळ्यांच्या अगोदर अर्धा तास जाऊन बसतो मंदिरमध्ये पोथीच्या वेळेला. तसं आता मी अगोदर येऊन बसतो म्हणजे सर्वजण लोक लवकर येतील, नाही काय. हळूहळू हळूहळू काय मार्गात एक म्हण असते, बायांच्यात एक म्हण असते, आनग तानग आणि मग पोती पानग. आनग म्हणजे पाळं घेऊन ये, थोडीशी विश्रांती करू आणि मग पोती पान नंतर शेवटी बघू. आपल्या मार्गात अशी एक हुशावृत्ती पूर्वज त्यांनी करून ठेवलेलं आहे. चला आजच्या आपल्या पोथीला आपण सुरुवात करूया. मग ज्ञान प्रकरणाचा गोषवारा चालू आहे, जेवढं होईल तेवढं आपण करूया. बट्टोबास म्हटले जी जी पाहिले जी पाहिले जी. वातीचे तेल सरी तर नारळीचे तूप घालीचे, जाडे आले असेल तर उदक वेरी शिंपविते. बट्टोबास बाहेर यायची म्हणायची जी जी पाहिले जी पाहिले जी. देव म्हणायचे तुम्हा येथून पाहलेच बहुत, पुरुषाची भेटी युगे गेली, पुरुषाची भेटी युगे गेली. म्हणून आपण थोडंसं जेवढं होईल तेवढं आपण करूया. पुन्हा तुम्ही तुमच्या कामाला लागेल, मी माझ्या घरी निघून जाईन, तुम्ही तुमच्या आश्रमातल्या नित्याच्या विधीमध्ये तुम्ही असा मी निघून जाईन. आणि म्हणून जेवढं आपण होईल तेवढं जास्त आपण प्रमाणात करूया. लवकर या, थोडंसं त्रास होतोय मलाही माहिती आहे. बाया बिचाऱ्या सर्व स्वयंपाक करतात, खाऊ घालतात आणि मग येतात, काय सर्व स्वयंपाक करतात, सर्व करतात. आणि धर्म बायानेच करावा, आपण नाही करू शकत, काय हो, धर्म त्यांनीच करावा. चला. आणि महादाईसाचे अंग चुरणे, पान महादाईसाचे अंग चूरणे. अनेक आमच्या देवांचा श्रीचरण कसा होता, कसा आठवायचा आहे. पाहिला तर नाही, आठवण तर करायची. अनेक श्रीचरण आमच्या देवांचा कसा होता. महादाईसाचे अंग चूरणे. महादाईसाचे अंग चूरणे चरित्र आहे पाठवद्याच. कालचाच त्याला थोडा पूर्वार्ध त्याला कालचाच आहे. बीडला पवते पर्व सोहळा संपन्न झाला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. दक्षिणेश्वर नदीचं नाव आहे बिंदुसार, नदीचं नाव बिंदुसार आहे. पौताचा पर्व सोहळा संपन्न झाला. बट्टोबास पाडळीला गेले, महादायसाला भेटल्याने महादायसाला सर्व वृत्तांत सांगितलं. महादायसाला सर्व वृत्तांत सांगितलं आणि सांगितल्यानंतर महादायसा अप्रतोष भावाला म्हणजे दुःख करायला लागले की मी अशा अवसराला चुकले, मी अशा अवसराला चुकले म्हणून महादायसा दुःख करायला लागले. भारी वसा म्हणजे असा शब्द चरित्रामध्ये, भारी वसा म्हणजे पुन्हा पुन्हा आठवून दुःख करायला लागले, पुन्हा पुन्हा आठवून दुःख करायला लागले.
बट्टोबास म्हणे, चल मी तुझ्याबरोबर, तुला मी घेऊन बीडला जातो. बहीण भाऊ आहेत. बट्टोबास आणि महादेसा बीडला आले. बीडला सर्व ठिकाणी शोधलं स्वामींना, परंतु स्वामी दिसले नाही. तिथं असं समजलं की स्वामी पाठवद्याला गेलेले आहेत. स्वामी पाठवद्याला गेलेले आहेत. तिथून ते चालत तसेच निघाले आणि पाठवद्याला आले. एकंदर 42 किलोमीटर अंतर चालून आलेले होते. 28 मैल. 2 7 दूनी 14, 14 दूनी 28. 28 मैल म्हणजे 42 किलोमीटर अंतर चालून आलेले होते. महादायसा जे आहे ते केदाराच्या मंदिरामध्ये पालखी झोपलेली होती आणि अत्यंत श्रमलेली होती. एवढं अंतर चालून आलेले आहे. काय एवढं अंतर चालून आलेलं आहे. असं जर दुःख जर केलं महादायसाने, काय दुःख जर केलं, येण्याला उशीर झाला तरी सुद्धा ती पुणे संबंधाला पात्र आहे. त्यातून येतो अशा प्रकारचा बाहेर पडतो. असं जर दुःख ईश्वराकारणे जर केलं तर पुणे संबंधाला पात्र आहे. केदाराच्या मंदिरामध्ये झोपली होती. आणखी त्या ठिकाणी ती दुःखानं कणत होती. आपण जर जास्त चालून आलो, काय झालो तर, आपण जास्त जर अतिरेक झाला तर दुःखानं आपण सुद्धा कणतो. देव आमचे परिसराला गेले, उतका विनियोग केला आणि आले आणि महादायसाच्या पाठीवरती ज्या ठिकाणी दुखत होतं त्या ठिकाणी आपला श्रीचरण ठेवला आणि ती महादायसाची पाठी आहे ती रगडायला लागली, दाबायला लागले, जसं आपण अंग दाबून घेतो त्याप्रमाणे. महादायसा म्हणते की मामा येतची ओ कोण दैवाची भाग्याची. तिला माहिती नाही स्वामी आले, ती पालखी झोपलेली होती. कोण दैवाची भाग्याची, कारण स्त्री आहे, स्त्रीच्या पाठीवरती स्त्रीच पाय देणार, पुरुष काय देऊ शकत नाहीये. कोण ओ दैवाची भाग्याची, मामा इथंची, इथंच दुखतं, इथंच दुखतं. आमच्या देवांचं श्रीचरण अत्यंत नाजूक आणि सुकुमार होते. नाजूक आणि सुकुमार आमच्या देवांचे श्रीचरण होते. महादायसाला क्षणामध्ये असं एक मनामध्ये विचार आला, कदाचित स्वामी तर आलेले, इथं कोण येणार आहे, इथं कोण येणार आहे श्रमपरिहार करायला. महादायसा वाटलं कदाचित स्वामी तर आलेले नसतील. इतका नाजूक श्रीचरण असा, सुकुमार श्रीचरण असा आहे, स्वामी तर आलेले नसतील. म्हणून असं थोडं वरतून असं परतून पाहिलं तर स्वामी आहे. ती गडबडली महादायसा आणि म्हणते की जी जी गोसाव्या करवी कैसी श्रमनिवृत्ती, कशी काय करू. महादायसा फार एक महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवायचा. प्रत्येक चरित्रामध्ये एक शब्द अशा प्रकारचा येतो की संपूर्ण त्या चरित्राला तो शब्द व्यापून टाकतो. संपूर्ण त्या चरित्राला तो शब्द व्यापून टाकतो, असा एक शब्द असतो. चरित्र आपण ज्यावेळी अभ्यासतो त्यावेळी त्यातलं एक महत्वाचं वाक्य असतं. आपण ते वाक्य अशा प्रकारचं वाक्य की संपूर्ण चरित्राला ते व्यापून टाकतं वाक्य. महादायसा म्हणती जी जी गोसाव्या करवी कैसी श्रमनिवृत्ती करू, कशी काय करायची. देव म्हणतात बाई रहा भागले ती श्रमले ती. ते सुंदर वाक्य आहे. तुम्ही विचार करा, आपण जर श्रम आलो तर कोण म्हणायला आहे का आपल्याला, श्रमून आला, दमून आला, एवढं मार्गासाठी कष्ट केलं, कोण म्हणेल? कुणी नाही म्हणणार. काही कुणी सुद्धा म्हणू शकत नाही. त्याला काही कुणी सुद्धा म्हणू शकत नाही. आणि परमेश्वराच्या श्रीमुखाचं असं जर वाक्य आलं तर अनंत असुटीचा श्रम आहे तो परिहार होऊन जाणार आहे. काय ते म्हणतात, बाई रहा भागले ती श्रमले ती. भट्टोबास बाजूला झोपले, भट्टोबासांना उठवलं. उठी उठी गोसावी विजय केले असे. भट्टोबास उठल्याने भट्टोबासा करी महादायसाची भाऊ आहे शेवटी. भट्टोबासा करी महादायसांची पायवरी असा शब्द येतो. पायापर्यंत महादायसाची श्रमनिवृत्ती केली. चरित्र संपलेलं आहे. आपल्याला श्रीचरण कसा तो आठवायचा आहे. जो श्रीचरण महादायसाला मिळालेला आहे तो श्रीचरण आपल्या वाट्याला येईल का, आपल्या भाग्याला येईल का, याच्याविषयी अप्रतोष करायचा आहे. हे मूर्तिज्ञान प्रकरण आहे, स्मरण आहे. जे दुःखेशी स्मरण करायचं आहे, ओल्या गुणानं स्मरण करायचं आहे. धन्य ती महादायसा आहे, धन्यच आहेत ते. धन्य ती महादायसा आहे. हिचा श्रम परिहार आमच्या देवाने केला, प्रत्यक्ष कृतीने केला, शब्दाने नाही केलेला.
कृतीने सर्व परिहार आमच्या महादायसाचा केला. किती भाग्यवान भाग्याचा जीव असला पाहिजे. स्वामी श्री चक्रधर महाराज, जसं तुम्ही त्या महादायसाच्या श्रमाचा परिहार केला, अनंत सृष्टीच्या असंताच्या क्रमाचं ओझं वाहतोय. अनंत सृष्टी भ्रमलोय, चतुर्विध कर्म फळी जाऊन आलोय, सर्व भोगून आलोय. आता शिनलो श्री चक्रधर महाराज. नाही, आता शिनलेलो आहे. कोणाला शरण जाऊ, कोणाची प्रार्थना करू, कोणाला शरण जाऊ, कोणाची प्रार्थना करू. जसा तिचा सर्व परिहार केला, तसा माझा अनंत सृष्टीच्या श्रमाचा तुम्ही परिहार करा. जसा तो श्रम परिहार करण्यासाठी तुमचा श्रीचरण महादायसाला मिळाला, असा श्रीचरण मला कधी मिळेल का? किंबहुना त्या श्रीचरणाचं दर्शन तरी मला होईल का, स्पर्शन तरी मला होईल का? तर परमेश्वराचा स्पर्श जरी कळत न कळत जरी झाला, तरी 1000 वर्ष भोगभूमीला मनुष्य ध्येय मिळतं. काही 1000 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. वस्तू संबंधी त्र्यंची आणि मोक्ष देवानंद असं सूत्र आपलं आहे. तर स्पर्श जर एक वेळ जर स्पर्श जर झाला, तर तुम्हाला तो 1000 वर्ष भोगविलेला मनुष्य ध्येय मिळतो. 2 वेळा जर स्पर्श झाला, तर 10,000 वर्षाचं भोगविलेला मनुष्य ध्येय मिळतो. आणि काही वेळा जर स्पर्श झाला, तर आयुष्याचा कालावधी तेवढाच आहे, परंतु सुखाचा अधिकार आहे. सुखाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये. भोगभूमी म्हणजे कर्मभूमी व्यतिरिक्त उरली ती भोगभूमी नव्हे, ती अदृश्य भोगभूमी आहे. ती काय आहे? अदृश्य भोगभूमी आहे. अजूनही जगाच्या पाठीवर आपण जर पाहिलं, तर असे काय भाग आहेत की कुणाला माहिती सुद्धा नाही. असे काय भाग जगाच्या पाठीवरती आहेत. काही किंवा विलक्षणता आहे. आपण अटलांटिक महासागरामधला बर्मुडा ट्रँगल जर पाहिला, आजही त्याच्यावरती तुम्हाला तो कितीही जर केला, अजूनही त्याला कुणाला कळलेलं नाही की नेमकं हे काय आहे. असे अज्ञात भाग आहेत की ज्यांचं दर्शन अजून समाजाला झालेलं नाही. अशा ठिकाणी तुम्हाला तो नुसता स्पर्श झाला, कळत न कळत, तरी अशा प्रकारे तुम्हाला तो. म्हणून तयाचे उठणे बैसणे तुले वाया नवसे. तयाचे म्हणजे त्या परमेश्वराचे उठणे बैसणे, दर्शने, स्पर्शने, भजने, पूजने, दासे, फळाच्या राशीच्या राशी आहे. फळाच्या राशीच्या राशी आहेत. म्हणून जसा त्या महादायसाला तुमच्या श्रीचरणाचा स्पर्श झाला, असा कधी योग माझ्या जीवनामध्ये कधी येईल का? भाग्य असं येईल का? साधारण त्या श्री चक्रधर महाराजा कुणी नाही सोडवणार. देवता निकृष्ट निरलायक आहेत. आवेशाने नरक भोगवतील, त्यावेळी कुणाची प्रार्थना करू? अनंता सृष्टी भ्रमता भ्रमता शिनलो स्वामी श्री चक्रधर महाराजा. असा आपल्या श्रीचरणाचा स्पर्श मला कधीतरी व्हावा. कधीतरी माझ्या अशा भाग्याचा उदय माझ्या व्हावा. कधीतरी आपण दुःख करावं. ती भाग्य महादायसाला लाभलं, ती भाग्य आपल्याला लाभलेलं नाही. आपण दुःख करावं. आपले दोष आपण आठवावे. जीव अवघे अधम, परमी अधम ऐसे देखे तो उत्तम. सगळेच जीव अधम आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये फर्स्ट क्लास मी आहे असं स्वतःला म्हणावं. मी नित्य नरकाचा अधिकार आहे, पुढील प्रेमाला पात्र आहे असं आपण म्हणावं. हे ज्ञानाचं कार्य, ज्ञानाची सकार्यता आहे. अशा प्रकारची देवाला प्रार्थना करावी. परमेश्वराची गुण उपकार आठवावं. मनुष्य दिलं, त्यामध्ये ज्ञान दिलं. हा परमेश्वराचा फार मोठा उपकार आहे. काही ज्ञान दिलं परमेश्वराने, हा परमेश्वराचा फार मोठा उपकार आपल्यावरती आहे. खरं त्या परमेश्वराचं गुणवर्णन, उपकार आपण आठवावे. गुरुनिमित्ताचं आठवावं. आपल्या गुरुकुळाचं आठवावं. आपल्या गुरुनिमित्ताचं आठवावं. आपल्या गुरुकुळाचं आठवावं. दोष आपले आठवावे आणि एक मनी ओढावा. प्रतिस्थानी श्री चांगदेव राहू गोसावी आमचे चरण शरण. आणि लहामाईसा ज्वरी पडिताळ. आन लहामाईसा ज्वरी पडताळणे. आणि लहामाईसा ही साधाची आई आहे. लहामाईसा ज्वरी पडताळणे. पडताळणे म्हणजे विचारपूस करणं, चौकशी करणं. चरित्र आहे अरण्यग्रामचं. 5 की 7 बाया भिक्षेला निघालेल्या आहेत. लहामाईसा ही साधाची आई आहे. साधाचं नाव प्रासादिक साधा ठेवलेलं आहे कनाशीला. हे अर्थ लक्षात ठेवा.
काय देव म्हणतात ते वराडीची साधी, साधा म्हणजे रजहीन तमहीन, तिचं प्रसादिक नामकरण कनाशिला केलेलं आहे. तिचं नाव मूळचं एल्हा ईसा तिचं नाव आहे. 5 की 7 बाया भिक्षेला निघालेल्या आहेत. आमच्या देवांचा निवास आहे 15 दिवस अरण्यग्रामला. एक लक्षात ठेवायचं, आपण चरित्र अभ्यास तो सान नमस्कार करायला जातो, पण कधी हा विचार आपण करतो का? जागा तीच आहे, भूमी तीच आहे, माती तीच आहे, सर्व काही तेच आहे, परंतु त्या विरहिणीच्या दृष्टांताप्रमाणे तो परमेश्वर आहे का? जागेत नाही बदल झालेला. चिन्हसळी तीच आहे, राजमहलचा ओठा तोच आहे, जागा तीच आहे, माती तीच आहे, सर्व काही आहे, पण परमेश्वर आहे का? काय परमेश्वर आहे का? परमेश्वर नाही आहे. म्हणून आपण ज्या वेळेला स्थान नमस्कार करतो त्यावेळेला आपण दुःख भावावं, विरह करावं का? ज्या परमेश्वराचे मी स्थान नमस्कार करतोय, परंतु तो परमेश्वर नाही आहे. काय तो परमेश्वर नाही आहे, दुःख आपण करावं कसं जिथं सांगितलेलं आहे. लहान माणसा आहे, तिला ताप आलेला असतो. पश्चिमेच्या बाजूला एक पिंपळ होता आणि त्या पिंपळाजवळ त्या पार होता, त्या पारावरती ती झोपलेली होती लहान माणसा. देव आमचे बाहेर आले त्यावेळी साधाही बाहेर आलेली आहे. देव म्हणतात साधेला साधे हो, तुम्ही भिक्षेला का गेले नाहीत? तुम्ही भिक्षेला का गेले नाहीत? इतर बाया भिक्षेला गेल्या, तुम्ही भिक्षेला का गेले नाही? त्यावेळी साधा म्हणते जी माझ्या आईला ताप आलेला आहे, मी कशी काय जाऊ? देव म्हणतात तुम्ही भिक्षेला जा, आम्ही पडताळू का कवनी एकाते कवना एकाते पाठवू, आम्ही विचारपूस करू. तेवढं भाग्य आहे बघा. परमेश्वर विचारपूस करतोय, परमेश्वर विचारपूस करतोय. आपण करू का विचारपूस? करू नाही करणार. आपण अशी जर आईवडिलांची आपल्या विचारपूस जर केली असती तर वृद्धाश्रम काढावेच लागले नसते ना. काही वृद्धाश्रम काढावेच लागले नसते. देवता तुम्ही जा, निश्चिंतपणे जा, आम्ही स्वतः विचारपूस करू, चौकशी करू की आणि का करवी करू, तुम्ही जा. आज हे गावाचं नाव अंकलेश्वर, आज हे गावाचं नाव अंकलेश्वर आहे. आणि त्या ठिकाणी अंकलेश्वरला भिक्षेला गेल्या, साधाही भिक्षेला गेली. आमच्या देवाने संध्याकाळी बाईसांना पाठवलं विचारपूस करण्यासाठी. एक लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक चरित्रामध्ये इथं आपण जर आजारी पडलो तर किती जण आपल्याला विचारायला येतील, किती जण आपली विचारपूस करतील. पण इथं भाग्याचा असा जीव आहे की परमेश्वर त्या ठिकाणी विचारपूस करतो. भाग्याचा जीव अशा प्रकारचा आहे, संधान जोडलेला आहे परमेश्वराचं. आणि परमेश्वरानं विचारपूस करावी, पडताळावं, असं मागचं कर्म किंवा असं मागचं भाग्य जोडून आलेले आहे, असं मागचं भाग्य जोडून आलेले आहे. दुसरी सकाळी आमचे देव जातात विचारपूस करण्यासाठी. त्याशी झोपलेल्या देवांना पाहिल्यानंतर ते गडबडीने उठण्याचा प्रयत्न करते आणि देवानं ती जी मी गोसाव्यांचे श्रीचरण प्रक्षालन करेन, जी मी गोसाव्यांचे श्रीचरण प्रक्षालन करेन. देव म्हणतात बाई राहा, अशक्ताशी विधी नाही. आता बाई राहा, अशक्ताशी विधी नाही. तो अशक्त आहे, त्याला आचरण करा असा विधी नाही आहे, राहा तुम्ही. मग ते देवाना म्हणते की जी आपला जो तुमचा जो श्रीचरण आहे तो माझ्या निर्णयावर ठेवावा. संभाषण आहे, परमात्मा आणि जीव याच्यामधलंही संभाषण आहे, याच्यामधलंही संभाषण आहे. तो परमेश्वर संभाषणाकरता सुद्धा मिळालेला आहे. ते म्हणते की जी आपला श्रीचरण तो माझ्या निर्णयावर ठेवावा. आमच्या देवाने आपला श्रीचरण उचलला आणि तिच्या भाल पद निर्णयावरती तिच्या ठेवला. फार सुंदर वाक्य आहे चरित्रामध्ये. प्रत्येक चरित्रात एक सुंदर वाक्य आहे. अंतकरण भेदून ते पलीकडे निघून जातं. अंतकरणाला त्या ठिकाणी चिरा बसतो, जिव्हाळा फुटतो त्याला, आणि आपण आपलं अस्तित्व कुठं आहे ते पाहतो, स्वतःला पाहतो. मी कुठं आहे, माझी काय पात्रता आहे, मी कुठं आहे, माझी काय पात्रता आहे.
त्यावेळी ती आमच्या देवाना म्हणते की जेजी ऐसा जोर माते जन्मो जन्मी यावा आणि गोसावी ऐसेच पडताळव्या विजय करावे. किती सुंदर वाक्य. असा जर मला जन्मोजन्मी यावा आणि असंच विचारपूस करण्यासाठी देवाने यावं. अज्ञान आहे, तिला काय बोधाचा संचार नाही आहे, परंतु भाग्य अशा प्रकारचं जोडलेलं आहे. ऐसा जर माते जन्मोजन्मी यावा आणि गोसावी ऐसेच पडताळाव्या विजय करावे जी. देव म्हणतात बाई तुम्हाला काय पथ्य पाणी लागेल. ती म्हणते की पथ्य पाणी तुम्हाला काय लागेल. तेव्हा ती सांगते की तुपानं न माखलेला प्रसाद आणि चरणोदक तेच उणवणी. चरणोदक तेच उणवणी म्हणजे ताप आलेल्या माणसाला गरम पाणी प्यायला देतात की नाही. दूध तूप न लगे ऐसा प्रसाद आणि चरणोदक तेच उणवणी. देवांचे प्रतिदिनी साधाये, प्रतिदिनी पडताळायचे आणि प्रतिदिनी हे पथ्य तिला पाठवायचे. हे पथ्य तिला पाठवायचे. तिच्या श्रमाचा किंवा तापाचा परिहार झाला. आपल्याला असं सांगावं असं वाटतं. तुम्हाला म्हणतो की हे जनाजी मोहन बाबू ये जनाजे कब्रे कफन सब बातें हैं मेरे दोस्त, सब बातें हैं मेरे दोस्त, वरना इंसान मर तो तभी जाता है जब याद करने वाला कोई नहीं होता. याद करने वाला कोई नहीं होता है. तो परमेश्वर आठवतोय, परमेश्वर या ठिकाणी करतोय, विचारपूस करतोय. काय परमेश्वर करतायत इथं. त्या ठिकाणी तिला ते पथ्य पाणी पुरवतात आमचे देव. भावना व्यक्त करायचे. धन्य ती लहामायसा आहे. वेद आहे फक्त बोध नाही आहे. ज्ञानानं हा परमेश्वर आहे हे सुद्धा कळलेलं नाही आहे. परंतु अंतरीची भावना अशा प्रकारची आहे. अंतरीची भावना अशा प्रकारची व्यक्त केलेली आहे की ती परमेश्वराच्या प्रेमापर्यंत घेऊन जाणारी अंतरीची भावना आहे. काय आमच्या मुरलीधर बाबांनी काल भजन म्हटलं, देव माझा मी देवाचा किंवा देव भावाचा म्हटलं काल त्याने. काय देव भावाचा काल म्हटलं. धन्य आहे ती. तिची विचारपूस करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर गेलेला आहे. विचारपूस करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर गेलेला आहे. आपण आपल्याला प्रश्न विचार करावा की असा परमेश्वर कधी येईल का आपली विचारपूस करण्यासाठी. कधी येईल का परमेश्वर. है अशी विचारपूस करण्यासाठी कधी येईल परमेश्वर. कधी देव येईल आपला. आपला आपण विचार करायचा आहे. स्वतःला आपल्याला पाहायचं आहे. आपलं प्रतिबिंब आपल्या त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपण पाहायचं. त्याचं नाव आत्मज्ञान आहे. दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं. दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण झालं. हे प्रभो दया घरा सच्चिदानंद स्वरूपा ईश्वरा, अशा श्रीचरणाचा स्पर्श कधी मला होईल का. श्रीचरणाचं दर्शन कधी होईल का. स्पर्शन कधी होईल का. संभाषण कधी होईल का. असा भाग्याचा दिवस कधी माझ्या जीवनात माझ्या येईल का. जगात मी नेहमी सांगतो सर्व काही मिळतं पण दोन गोष्टी मिळत नाहीत. परमेश्वराने जन्म देणारी माता कधी मिळत नाही. मी आवर्जून सांगतो. सगळं मिळतं, ऐश्वर्य मिळतं, सर्व काही मिळतं, परंतु परमेश्वराने जन्म देणारी माता कधी सुद्धा मिळत नाही. परमेश्वरालाही माता मान्य आहे. काय परमेश्वरी जीवाचे तयाचा एक देश मातेच्या ठाईवर. ते मातेचे स्नेह ते नैसर्गिक. परमेश्वराला सुद्धा या जगामध्ये येताना मातेच्या गर्भामध्ये यावं लागतं. काय परमेश्वराला जन्म घेण्यासाठी सुद्धा या मातेच्या गर्भामध्ये यावं लागतं. आणि म्हणून मातेची व्याख्या फार सुंदर साहित्यामध्ये की आमचे साहित्यिक बसलेले आहेत, माझ्यापेक्षा जाणते आहेत ते. काय मातेची फार सुंदर व्याख्या केलेली आहे. मातृत्वाचा जन्म जिच्या पोटी मातृत्वाचा जन्म होतो आणि मातृत्व जिच्या पोटी जन्माला येतं तिला माता असं म्हटलेलं आहे. तिला माता असं म्हटलं. जर आपण साहित्याकडे जाऊया.
काय आमचे आदरणीय सदैव पात्रस्वामी आपले बाबा आमचे गुरुजी ही लोक साहित्याचे रसिक होते, साहित्यामध्ये जाणकार असणारी व्यक्तिमत्व होते. म्हणून एक श्लोक होतो, हे माँ तूने भगवान को जना है, संसार तेरे दम से पला है, तू मन्नत पूजा है मेरी, तेरे ही चरणों में जन्नत है मेरी, तेरे ही चरणों में जन्नत है मेरी. म्हणून सांगितलेलं आहे. धन्य आहे ती माता. दर्शन झालं, स्पर्शन झालं, आपण आठवावं, स्मरण करावं, पश्चात्पारे उठावं, स्मरण करावं, दुःख करावं, त्या परमेश्वराची आरती करावी. असं म्हणतात की अमरावतीचे पहिले मोठे बाबा होते, सकाळी उठायचे आणि सर्वांना हाक मारायचे, अरे संत हो उठा, त्या परमेश्वराला आठवा, त्या परमेश्वराला आठवा, आठवण करा त्या परमेश्वराची. असं मी ऐकलंय. ऐकावं, पूर्वजांच्या थोरांच्या गोष्टी आपण ऐकाव्या का, आपण ऐकाव्या. पण म्हणून तिला त्या दसा मला कधी होईल दोष आपले आठवावं, हे भाग्य आपल्याला जोडलंच नाही. प्राक्तनच असं पाकचं नाही जोडलेलं, कारण गंगा कधी घातल्यापर्यंत वाहत नाही, तिला जिवंत झरा असावा लागतो. निकास आपण ज्याला म्हणतो, एक्झिट, द वे गो टू आउट ज्याला आपण म्हणतो, निकास तिला झरा असावा लागतो मूळचा. तसं मागचं काहीतरी प्राक्तन पाहिजे तर होईल. आपलं दुःख करावं दोषाचं. संविधान मिळालं नाही परमेश्वराचं आपल्याला, परमेश्वर आपल्याला अनंता सृष्टी भेटलाच नाही. परमेश्वर मला कसा भेटेल, या चर्येशी माझा देहांत कसा होईल, ऐसा असे ओटो ओटो करी तो आपले 4 दिवस कडे घाली, मग एक दिवस नव्हेरी म्हणून जावो चला, ईश्वर दर्शनास जावो चला. दुःख करावं, परमेश्वराचे गुणउपकार आठवावं. आपले गुरुनिमित्त आहेत. आता तुमच्या गुरुचे महत्त्व सांगितलं आमच्या चेतनदादांनी. गुरु शब्दाचा अर्थ आहे गु म्हणजे गुह्य, रुह म्हणजे रुहकणे. ज्याने गुरु अर्थाच आपल्या अंतकरणामध्ये बीजारोपण केलं त्याला गुरु असं म्हणतात. एकमेवा अक्षरेस्तु गुरु शिष्य प्रबोधयेत, पृथ्वी नास्ते तदद्र वेदतत्वा चानणी भवेत. गुरु कोण एकाही अक्षराचा जर उपदेश घेतला तर त्या ऋणातून पृथ्वीवर कुठलंही द्रव्य मुक्त करू शकत नाही. त्या ऋणातून कुठलंही द्रव्य मुक्त करू शकत नाही. हा दुःख करावा आणि एक मणी ओढावा. प्रतिष्ठानी श्री चांगदेव राहू गोसावी यांचे चरण शरण. आणि पुरुषोत्तम देवी पागडे ओळगविणे, आन पुरुषोत्तम देवी पागडे ओळगवणे. अनेक श्रीचरण कसा होता आठवायचा आहे. कसा श्रीचरण होता आठवायचा. पुरुषोत्तम देवी पागडे ओळगवणे. पुरुषोत्तम स्त्री आहे पण वेश दादुलयाचा आहे. वेश आहे दादुलयाचा आहे स्त्री, परंतु वेश पुरुषाचा आहे. पागडे म्हणजे पायामध्ये घालायचा एक घुंगरू असलेला अलंकार आहे, की ज्याला तोरडी म्हणतात. तोरडी, त्याला तोरडी म्हणतात. बघा लहान मुलाच्या पायामध्ये ते घातलं की ते वाजतं नाही का. लहान मुलाच्या पायात प्रेम आपण आवडीने घालतो की. पायामध्ये घालता एक अलंकार आहे, घुंगरू असलेला अलंकार, की चालताना तो वाजावा. पुरुषोत्तम देवाचं पागडं आहे, ते स्वीकार आमच्या देवाने केलेलं आहे. ते आमच्या देवाने स्वीकार केलेलं आहे. पैठणचं चरित्र आहे. आमचे देव आहे ते देवाने आमच्या पुरुषोत्तम देवाच्या मडाशी विजय केले, त्यात मडाकडे त्यांच्या गेले. हे जे पुरुषोत्तम देव आहे ते सोमनाथाच्या मंदिरामध्ये होते. देवांना त्यांनी पाहिला की म्हणतात की येई जोजी, येई जोजी. अनुकूल संस्काराचे आहेत हे. येई जोजी, येई जोजी असं म्हणत पुढे आले. दंडोत केला, श्रीचरणाला लागले. दंडोत केला, श्रीचरणाला लागले आणि देवानं आमच्या आसन बसायला घातलं. श्रीचरण प्रक्षालन केलं. श्रीचरण प्रक्षालन केलं आणि त्यांच्या पायामध्ये रिरे पितळेचं एक पागड होतं. रिरे पितळ म्हणजे सोन्यासारखं मृदू पिवळे चकचकीत, की ज्यावरती डाग सुद्धा पडत नाही. तर आपण आता पाहतो पितळेचे भांड्यावरती कळतं की नाही, धातू कणगण्याय जीवस्वरूपीचा दोष कार्यास आला अद्यमळ. काय
अजून आपण जर भांडं किती जरी स्वच्छ जरी केलं तरी सुद्धा त्याला ते भांडं कळतं म्हणतो आमच्या भाषेत. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. तुमचा मराठवाडा आहे, आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे. काय आमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, तुमचा मराठवाडा आहे. तर त्या हृदय पित्र त्यांच्या पायामध्ये पागळं होतं, ते त्याने आपल्या पायातनं काढलं आणि देवांच्या श्रीचरणामध्ये ते पागळं ओळगवलं. देवांच्या श्रीचरणामध्ये ते पागळं ओळगवलं आणि आमचे देव वेढे करायला लागले. स्वीकार आहे परमेश्वराला. कणवेचा जीव आहे. कणव म्हणजे थोडे न बहुत देणे, त्याला कणव म्हणतात. काय कणव म्हणजे थोडे न बहुत देणे. अधिकार म्हणजे जे बीज असे ते देणे. काय समर्थवाद म्हणजे अर्धकत्व नसतानाही देणं हा समर्थवाद आहे परमेश्वराचा. अर्धकत्व जोडलं नसताना शब्दाचे आपले अर्थ अशा प्रकारचे. आमच्या देवांच्या श्रीचरणामध्ये ओळगवला देव वेढे करायला लागले आणि वेढे करताना ते घव घव असं वाजायला लागले. ध्वनिवाचक शब्द आहे किंवा ध्वनिदर्शक शब्द आहे. ते घवघव असं वाजायला लागलेले ते पुढे असे आडवांगी व्हायचे, समोर असे वाकायचे आणि पाहायचे आणि हे 4 शब्द ते म्हणायचे. 4 शब्द ते म्हणायचे. मामा, माझी आई, माझी जननी, माझी माता, माझी अंबा, माझी अंबालिका, निकी साजत असे. निकी साजत असे. माझी आई, माझी माता, माझी जननी, माझी अंबा, माझी अंबालिका, निकी साजत असे. या 4 शब्दाचा एकच अर्थ आहे की आईचं लाडकं रूप दाखवलं. शब्दाचे अर्थ अशा प्रकारचे आहेत की आईचं लाडकं रूप दाखवलं असं म्हणायचे, तोखायचे. पुन्हा आमचे देव वेढे करतायत, पुन्हा त्यांना हर्ष व्हायचा आणि हे 4 शब्द ते म्हणायचे. हे 4 शब्द ते म्हणायचे. थोडं आमच्या देवाने वेडे केले, देव आमचे अस्नच झाले. आपल्या श्रीचरणामध्ये पागडं काढलं की त्यांना द्यायला लागले. त्याला द्यायला लागले. ते म्हणतात, नाजी मी निघे म्हणा नको, मी तुम्हाला दान केलेलं आहे. काय दान केलेली वस्तू कधी परत घेऊ नये, लक्षात ठेवायचं. दान केलेली वस्तू कधी परत घेऊ नये, नाहीतर देही रोगरुजा होते. काय द्रव्य खर्च होत असा एक सिद्धांत आमच्यामध्ये मांडलेला आहे. परत आपण कधी घेऊन दिलं ते दिलं. काय तेवढा नाजी मी नेघे, मी घेणार नाही. तुम्हाला मी दान दिलेलं आहे, तुम्हाला मी समर्पित केलेलं आहे, माझा अधिकार त्यावरचा संपलेला आहे. देवंता ठीक आहे, तुम्ही होतं, तुम्ही आम्हाला दिलं, आमचं झालं. आता आम्ही तुम्हाला दान देतोय ते तुम्ही घ्या. आम्ही तुम्हाला दान देतोय ते तुम्ही घ्या. मग त्याने ते त्या ठिकाणी पागडं घेतलं. चरित्र इथं संपलेलं आहे. आपण भावना व्यक्त करायची आहे बंधू. धन्य ते पुरुषोत्तम देव आहे, स्त्रिया परंतु पुरुषाचा वेश आहे. पण भाग्य असं जोडलं की परमेश्वराने आपल्या दारी यावं. काय देवाना बोलून देवांची स्वतः गेलेले कधी आपण विचार करा, असा येईल का परमेश्वर? विचार करायचा आहे. प्रत्येक चरित्राचं वाक्य स्वतःभोवती फिरवायचं आहे आपल्याला. काही स्वतःभोवती जे वाक्य फिरवायचं आहे आपल्याला प्रत्येक चरित्रातलं. कधी विचार करा, असा येईल का परमेश्वर? तुम्ही असा की मी असा. काय धन्य ते पुरुषोत्तम देव आहेत. त्यांना क्षणभर का होईना अलंकार ओळगायला परमेश्वराचा श्रीचरण मिळाला. क्षणभर का होईना परंतु अलंकार ओळगायला परमेश्वराचा श्रीचरण मिळाला. असा कधी आपल्याला मिळेल का? असा कधी आपल्याला मिळेल? असा योग कधी आपल्या जीवनात येईल का? आपल्याला सर्व प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. सर्व प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. साधन दात्या श्री चक्रधर महाराजा प्रभो, कर्मधर्म संयोगाने मिळालेली संपत्ती आहे. कर्मधर्म संयोगाने मिळालेला हा प्रपंच आहे. गंगेची ओंजळ गंगेला अर्पण आहे. हाय काय आपलं? सादेव कवनाते काय असे, कवनाती काय असे, हे सकळही देवाचे की जेवढं रचनेला आलेलं आहे ते सर्वच देवाचं, आपलं काहीच नाही आहे.
काहीच आपल्या जगामध्ये नाही आहे. तरी सुद्धा आपण अहंकार करतो, अभिमान करतो, गर्व केवढा करतो. काहीच आपलं नाही जगामध्ये. कर्मधर्म संयोगाने मिळालेली संपत्ती आणि कर्मधर्म संयोगाने मिळालेला प्रपंच गंगेची गुंजळ गंगेला अर्पण. ही संपत्ती माझी तर नाही, तुमचीच आहे. जसं त्या पुरुषोत्तम देवाच्या पागड्याचा स्वीकार केला स्वामी श्री चक्र महाराज, ही मिळालेली जी संपत्ती आहे तुमच्या परमार्गी कधी लागेल, तुमच्या उपयोगी कधी पडेल. जोपर्यंत आपण धडधाकट आहे तोपर्यंतच आपण करावं. एकदा स्वतः हातातून गेली की संपलं काय. जोपर्यंत घरी द्रव्याचा संभव आहे, सर्व गोष्टी आहेत, तो परमार्गामध्ये पोट बांधून क्रिया कराव्या. साधू संतांच्या ठिकाणी भजन करायला द्रव्य नाहीच झालं, गेलं निघून की कोणी नाही करणार. काय आहे तोपर्यंत आपण आप मर गए दुनिया डूब गई, काय आपल्यावर दुनिया डुबली असं आपण समजतो. आहे तोपर्यंत ते परमार्गी पदार्थ प्रवेशन करावा, कारण ही सुद्धा पात्र परत नाही मिळणार. काय अशा पात्रांचा योग सुद्धा परत मिळणार नाही आहे. ही पात्र सुद्धा परत भेटणार, पात्र शोधावं लागत, अशी वेळ येणार आहे. म्हणून जसं त्यांची ही संपत्ती आहे, माझी नाही, की तुम्ही स्वीकारांत घ्या. जसं त्यांचं स्वीकारांत घेतलं स्वामी श्री चक्रधर महाराज, धन्य केलं त्यांना. काय धन्य केलं त्यांना. अरे परमेश्वराने जर भजन घडलं तर प्रत्येक घासागणी चैतन्य फळ होतं. आमचा असा सिद्धांत आहे. काय श्री गुरूंच्या मुखातले हे शब्द आहेत की प्रत्येक घासागणी चैतन्य फळ होतं. आणि अत्यंत आवडीने जर घातलं तर परमेश्वराचं पूर्वभजन घडतं. आणि पूर्वभजन ज्याला घडलं त्याची कायमची चिंता मिटली, कायमची चिंता मिटली. प्रेम होऊन परमेश्वराच्या प्राप्तीला ईश्वराच्या काळानं जाईल, ईश्वराच्या काळानं तो प्राप्तीला जाईल. परमेश्वराला प्रार्थना करावी, असा योग, असं भाग्य आपला कधी उदय होईल का? असा कधी चालून परमेश्वर येईल का? आपण आपल्याला विचारावं. आपण अभाग्य आहे. काळा बोटा काळा तोंडा माझं मुख न पाशी. दोषाचा कोरटा आहे. काय मी कसा आहे? दोषाचा कोरटा आहे. कशाला माझ्या घरी देव येते? पण हे जर दुःख जर केलं, काय जसं आबोईच्या पुरी आहेत, बाई घेऊन या, असं जर दुःख केलं निश्चित तो परमेश्वर आहे. आपलं दोष आठवावं. काय हे जन्म ईश्वराचा शिकारांत पडावं. विषय व्यवहाराला जन्मशरण जाऊ नये. हे जन्म ईश्वराच्या स्वीकारांत पडावं, ही आपली अपेक्षा असावी. दोष आपले आठवावे. परमेश्वराचं गुणउपकार, गुरुनिमित्ताचं गुणउपकार आठवावं. गुरुकुळाचं परमार्गाचं गुणउपकार आठवावं. काय अभिक्षू केसना पात्र आहे म्हणावं आपण. कारण परमेश्वरा म्हटलं, परमेश्वराच्या आपल्या बरोबरीने केलेलं आहे. काही एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पार जाईल की त्याची थोरवी सांगितली. इथपर्यंत जी थोरवी सांगितलेली थोरवी आठवावी. दुःख करावं, दोषाचं आपलं आठवण कर, दुःख करावं. अनेक मनी ओढावा, म्हणावं प्रत्येसाने श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. या आणि गोसावी पश्चात पहारी परिश्रया विजय करीती. पान गोसावी पश्चात परिश्रया विजय करती. फार सुंदर चरित्र आहे. सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर हे चरित्र आठवावं. झोपेतनं उठल्यावर हे चरित्र आठवावं. झोपताना ते दुसरे साधेचे चरित्र आहे. येणेशी जरा करा, येणेशीच उठा. केळ पिंपळगावचं चरित्र आहे. आणि हे चरित्र सकाळी उठल्यावर आठवावं. निद्रा म्हणजे जे स्मरण वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, जेतके पहुळाचे अवसर आहेत तेतुके आठवत आठवत निद्रेच्या अधीन व्हावं. काय निद्रा करता लयांगता व्हावे असा पक्ष आहे तो. लय म्हणजे ईश्वराकडे लक्ष लावून, ईश्वराकडे लक्ष लावून निद्रेच्या अधीन आपण व्हावं. म्हणजे जेतुके आमचा शब्द आमच्या शाळेचा अर्थ आहे, नागरा शाळेचा, की जेतुके पहुडाचे अवसर तेतुके आठवावे. आणि सकाळी उठते वेळेला हे चरित्र आपण उठावं. डोळं उघडलं हे चरित्र आठवावं. आणि म्हणून आज हे चरित्र सकाळच्या म्हणून घेतलं. आमचे देव मुक्काम आहे आमच्या देवांचा डोबेग्रामला.
पूर्वार्धाला 2 वर्ष आहे आणि उत्तरामध्ये 2 वर्ष 4 महिने 8 की 9 दिवस एवढा कालावधी आमच्या देवांचा डोमेग्राम त्याच्या परिसरामध्ये आहे. आणि डोमेग्रामला आमच्या देवांचा मुक्काम आहे, अवस्थान आमच्या देवांचं आहे. देव पश्चात पारी उठायचे, एकीत खाक करायचे. पश्चात पारी उठायचे, एकीत खाक करायचे. बाईसे सुजगरे होती, शब्दाचा अर्थ आहे सावधान होती. बाईसे सुजगरे होती म्हणजे सावधान व्हायची. डाव्या श्रीचरणा लागायची, उजव्या श्रीचरणा लागायची. दररोज आहे वंदन, दररोज श्रीचरणाचा स्पर्श आहे, वंदन आहे, दर्शन आहे. आडवांगी उपानो ठेवले असते. आडवांगी म्हणजे बाजूला, उपानो म्हणजे पादत्राणा आपण ज्याला म्हणतो. आमच्या पंथामध्ये 12 फुटे 8 दुट्या 4 टोपरे 6 उपानो आणि 10 टिळे आलेले आहेत प्रसाद. 12 फुटे म्हणजे उपरणं, 8 दुट्या म्हणजे दुपत्री वस्त्र, 4 टोपरे आहेत, 6 उपानो आहेत आणि 10 टिळे आहेत आलेले. 10 टिळे आलेले पंथामध्ये आमच्या प्रसाद सेवेमध्ये. बाई साहित्य आडवांगी म्हणजे बाजूला उपानो ठेवलेले असते. डाव्या श्रीचरणामध्ये घालायची, उजव्या श्रीचरणामध्ये घालायची आणि कवाडाची खिळी काढायची. कवाडाची उंच माडामधून देव आमचे बाहेर यायचे. देवचे बाहेर यायचे. भट्टोबा सुमरा उशाला करून झोपलेले असायचे, व्यापारामुळे दमलेले असायचे. नेवाशाला जायचं यायचं, इतर व्यापार करायचा, चालत जायचं चालत यायचं. आपण जर एकदा गेलो असतो तर पुन्हा काय डोंबिवलीला मागे गेलो नसतो. काय आपण जर एकदा व्यापाराला गेलो असतो तर परत काय मागे डोंबिवलीला गेलो नसतो. एवढी कटकन कोण करणार आहे, म्हणून तर आपण इथपर्यंत आलो. हे पूजाद्रव्य आणण्यासाठी भट्टोबा जायचे, श्रमलेले असायचे व्यापारानं, उमरा उशारा करायचे. उन्हाळा पावसाळा बाहेर नसती, शियाळेदी साथ नसती, पर उमरा उशेशी. काय आमच्या उशाला पराची कापसाची उशी आहे आमची आज. काय त्या परमेश्वराच्या याच्यावरती आम्ही जगतोय. आम्ही जे वैभव भोगतोय ना, ते देणं त्या परमेश्वराचं आहे. ते देणं त्या परमेश्वराचं आहे. देव आमचे बाहेर यायचे. 2 पाठ भेद आहेत. एक उपानो काढून किंवा उपानो सहित, असे 2 पाठ भेद आहेत. त्याच्यामध्ये येते की उपानो जर म्हटलं तर त्याचा शक्ती निक्षेप होतच नाही, पण बघूया पुढे. आमच्या देवांचा एक श्रीचरण त्या उंबरठ्याच्या मधल्या भागावरती आहे, की ज्या उंबरठ्याच्या 3 पात्रुल्या केल्या, एक मोठ्या आणि 2 छोट्या पात्रुल्या. आज ती पात्रुली गुंपेकडे बाबांच्या आश्रमामध्ये नमस्कार करण्यासाठी भट्टोबासांनीच उंबरठा काढला. एक श्रीचरण आमच्या देवांचा उंबरठ्याच्या मध्य भागावरती, दुसरा श्रीचरण भट्टोबासांच्या वक्षस्थळावर आहे. श्रीचरणे वक्षस्थळ दाटीती, झाडी आलेला आहे भट्टोबासांना. काय श्रीचरणे वक्षस्थळ दाटीती, भट्टोबा जागे व्हायचे. श्रीचरण हृदय धरती, नमस्करती अलंगती मोमे देती. तया सुखा परिमाण भट्टोबा असंच जाणती. परिमाण म्हणजे अनुभव, ते सुख जे काय आहे ते भट्टोबासांनाच माहिती आहे की काय सुख आहे. ते प्रतिदिनी स्नेह संबंध आहे, ते भोगीजे सुमनाधिक 6 प्रकारे आपण म्हणतो ना पूजा अवसरामध्ये 6 प्रकारचे. ते भोगीजे सुमनाधिक 6 प्रकारे. दुसरा श्रीचरण मागती, श्रीचरण हृदय नमस्करती अलंगती मोमे देती. प्रेमानं चुंबन घ्यायचे, नमस्कार करायचे, आपल्या कपाळाला लावायचे. भट्टोबास तया सुखा परिमाण म्हणजे अनुभव. भट्टोबास देणारा जाणे, घेणारा जाणे. फक्त आपण शब्दानं ऐकायचे, तेवढी आपली पात्रता नाही, फक्त ऐकण्याची पात्रता आपली आहे. गोसावी वारवे एका श्रीचरणावरती उभे राहायचे. बाईसा म्हणते सोडी सोडी नागद्या, बाबाशी उशीर होत असे. परिसराला जायचं आहे. सोडी सोडी नागद्या, बाबाशी उशीर होत असे.
गोसाव्याची परिसराची प्रवृत्ती बट्टोबा श्रीचरण सोडून देतात. प्रतिदिनी स्नेह संबंध आहे म्हणून बट्टोबासांचं संपूर्ण जे हे आहे शरीर आहे ते नमस्कारणे होत. काय शक्ती निक्षेप नाही, लक्षात ठेवायचा अर्थ. शक्ती निक्षेप नाही, कारण चेतन फळ्यामध्ये शक्ती निक्षेप होत नाही. पण एक मत असं आहे की परमेश्वराचा विशेष जर मनोधर्म असेल तर शक्ती निक्षेप होतो. यथा बेलोपूरला समूळ सपत्री संबंध दिसत आहे, हे त्याला उदाहरण दिलेलं आहे. काय म्हणून मग नमस्कारने कोण्या अर्थी शक्ती निक्षेप होताना बट्टोबाचं संपूर्ण शरीर प्रसादत होतं ना, एक पक्ष त्याला येतो. संबंधे पवित्रता आली म्हणून वंदे. काय याचा परिहार आहे. संबंधे पवित्रता आली म्हणून वंदे. देवांचे परिसराला जायचे, परिसर सारून यायचे, उतका विनियोग करायचे. उतका विनियोग झाल्यानंतर शयनासन असे ते पद्मासन रचायचे. पद्मासन म्हणजे मौन्य अवस्था, जसं आपण चिंतन करतो. मौन्य अवस्था जसं आपण चिंतन करतो. मादाय सावंती जीजी आम्ही बाबा ते चिंतू बाबा काही चिंती. बाई हे सकळ जीवा ते चिंती. बाई हे सकळ जीवा ते चिंती. प्रसन्नाचे नेत्रा जगा देखताय, सभाग्याची जीवा भला लाभ होय. अहो स्वामी माझा सखा बाप माय, चिदाधार हे सर्वथा दाविताय. चिदाधार हे सर्वथा दाय. परमेश्वर सर्व जीवाचं चिंतन करतात. कत्री आपण उठावं. काय त्या परमेश्वराचं अवलोकन असतं, सर्व जीवाचं परमेश्वर अवलोकन करतात. आणि म्हणून पश्चात पारे उठावं. काही पश्चात पारे उठावं. पुन्हा बाई सांगतात बाबा मी बाबा ते चिंतू बाबा काही चिंती. बाई श्री प्रभूची थाप चिंती. काय श्री प्रभूची थाप चिंती, तिचं आम्ही चिंतन करतो. थाप दिलेले मारले फक्त दिसण्याकरता, पण थाप दिवसांनी जा गंगा तीराला जावा, आता जीवाचं उद्धाराचं कार्य सुरू करा. गंगा तीराला जा आणि जीवाच्या उद्धाराचं कार्य आहे ते सुरू करा. ही थाप आहे. परमेश्वर चिंतन करतात. आपण भावना अशी व्यक्त करायची आहे की आपण चिंतन करताना असं करायचं, जीवात सर्व जीवाचं चिंतन करतात. मी दोषी आहे, अपराधी आहे, पतित आहे, प्रमादी, अनंत सृष्टीचा प्रमादी आहे. काय अज्ञाने अनित्याने अपवित्र आहे, सोक्ती शास्त्रोक्ती अपवित्र आहे, अहंता ममता अपवित्र आहे. कुठलासा दोष नाही की जो दोष माझ्याजवळ नाही आहे. कुठलासा दोष नाही की जो दोष माझ्याजवळ नाही आहे. नखाग्रापासून केसाग्रापर्यंत चुळबुळीत दोषाने मी भरलेलो आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज असा दोषी आहे, मी अपराधी आहे, असं असताना सुद्धा तू सकल जीवाचं चिंतन करता, तसं माझं चिंतन करा. काय तुमच्या चिंतनाने मी योग्य होईल. तुमच्या चिंतनाने मी योग्य होईन. माझे कर्म माझे दोष आहेत ते तुमच्या चिंतनानं नासून जातील. जसं नित्य नरके जीवाचं परमेश्वर चिंतन करतात. काय चिंतन करतात परमेश्वर, तसा व्यक्तमंत परमेश्वर सर्व जीवाच्या दृष्टी फेरतात, अवलोकन करतात. आणि म्हणून असं मी दोषी आहे, माझं चिंतन करा. स्वामी श्री चक्रधर महाराजा अशा प्रकारे माझं चिंतन करा. कोण करणार आहे? तुमच्याशिवाय कुणी नाही चिंतन करणार. काय कुणी सुद्धा या जगामध्ये कुणी नाही आहे. काय माझं चिंतन करून मला योग्य करा. माझ्या दोषाकडे मातेच्या दृष्टांताप्रमाणे माझ्या दोषाकडे लक्ष देऊ नका. माझे दोष उदरी सामावा. कार उपसाने वेन पुनଃसंबंधात ऐसा जीवशी नाही कर्तव्युगात करून असा पक्ष आमचा येतो. जीवाचे दोष उपसाण्यामध्ये जर घातले नाही तर एकाही जीवाचा उद्धार होणार नाही. कर्तयुगापासून आजपर्यंत सांगितलं. जशी माता आपल्या व्हायचे मागतो बाई तुम्ही मायकी मायेचा ठाईने सकळेही सामायिकी. सकळेही सामायिकी. मातेच्या दृष्टांताप्रमाणे माझं दोष आहेत उदरामध्ये सामावा आणि चिंतन करा माझं. असं म्हणावं, दुःख करावं, दोष आपले आठवावे आणि एक मनी ओढावा. परमेश्वराचे गुरुपकार आठवायचं, गुरुनिमित्ताचं आठवायचं, गुरुकुळाचं परमार्गाचं. रात्री झोपताना संपूर्ण गुरुकुळाला दंडवत करून झोपावं.
सकाळी उठलं तर संपूर्ण गुरुकुळाला दंडवत करावं. त्याच्यामध्ये एखादा प्रेमाचा असेल त्याला दंडवत आपला पोचेल. आपले दोष नसतील काय, आपले दोष नसतील. कुणीतरी एखादा आहेच काय, आमच्यासारखे वाहत वाहत आले नर्मदेचे गुंडे काय, वाहत वाहत आले नर्मदेचे गुंडे, त्यांचा कुणीतरी एखादा प्रेमाचा अधिकारी असेल त्याला दंडवत आपला होईल. आपले कर्म नसतील, दोष नसेल असं म्हणायसारखे मनी ओढायचं आणि म्हणायचं, प्रतिस्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. विकार विकल्प दोहेची शून्यता सारखीच काय, विकार आणि विकल्प दोही शून्य म्हटलं, दोहीची शून्यता सारखीच काय. ओ सरिती, ओस रीती म्हणजे विकल्पाविषयी ओस आणि विकाराविषयी रीत, दोन्हीची शून्यता सारखीच नाही. विकल्पाविषयी ओस आणि विकाराविषयी रीत, त्याला उदाहरण दिलेलं आहे की एक गाव असतं, सर्व लोक गाव सोडून गेलेले असतात, परंतु एखादी म्हातारी त्या गावात राहिलेली असते दिवा लावण्याकरता. त्याला ओस नाही, त्याला रीत असं म्हणायचं. आणि कुणीतरी आहे काय, तसं विकाराविषयी रीत. आणि सर्व लोक, सर्व गावातली सर्व लोकच गाव सोडून गेलेले असतात, कुणी सुद्धा गावामध्ये नाही. आपल्या साध्या भाषेमध्ये आपण चिटपाखरू सुद्धा तिथं नाही काय, चिटपाखरू सुद्धा तिथं नाही. संपूर्ण गाव सोडून गाव ओस पडलेलं आहे. तसं विकल्पाविषयी ओस करावं, दोन्हीची शून्यता सारखीच नाही. विकल्पाविषयी ओस आणि विकाराविषयी रीत, असे एक शंका झाली. मग विकार विकल्प शून्य, तर विकल्पाच्या मस्तकी शून्य ही विश्रांती का प्रवर्तली, असं वचन पाहिजे होतं. विकार शून्य विकल्प शून्य, तर विकल्पाच्या मस्तकी शून्य ही विश्रांती का प्रवर्तली. ओस रीती, विकाराविषयी रीत करावं आणि विकल्पाविषयी ओस, विकल्पाविषयी ओस, म्हणून विकल्पाच्या मस्तकी शून्य ही विश्रांती उच्चारली. विकल्पाच्या मस्तकी शून्य ही विश्रांती उच्चारली. ते कार्य सवर, ते कार्य सवर्णा वाचत क्रिया स्वरूपेच ओसरीते. शंका नेहमी येते, क्रियास्वरूप म्हणजे सहज, क्रियास्वरूप म्हणजे सहज, तर क्रियास्वरूपेच ओसरीते. ते कार्य सावरावे, ते म्हणजे विकल्पाचं कार्य जे आहे ते सावरलं पाहिजे काय. प्रथम उल्लेख झाला, रसरूप झाला, अभिमुख झाला, सेवना करू नये. संग्रह रूप आहे, त्याची प्रतिकारता पुढे जाऊ देऊ नये. कारण विकल्प 3 प्रकारचा आहे. संग्रह रूप आहे, विचित्ता रूप आहे, देवता जनित आहे. त्याचं कार्य आपण करू नये, याचं आपण कार्य करू नये. मग विकल्पाविषयी कार्य सावरावे ते कसे, पदार्थाचा संबंध करावा, पदार्थाचा संबंध करावा. पदार्थाचा संबंध करावा म्हणजे जेणे संबंधे विकार उपजे त्या पदार्थाचा आपला वियोग करावा. जे जड पदार्थ असेल, चेतन पदार्थ असेल, ते त्या पदार्थांना आपल्याला जर विकार उत्पन्न जर होत असेल तर आपण त्या पदार्थाचा त्याग करावा. जेणे समजे जड चेतन पदार्थाच्या संयोग विकार उपजे तयाचा संबंध कीजे, तयाचा संबंध आपण करावा. विकल्प स्थानाची सेवा न करावी, विकल्पाच्या विषयी कार्य सावरावे ते कसे, विकल्प स्थानाची सेवा न करावी, भोगस्थानी न वैसावे. भोग म्हणजे भोग द्याव्याचे स्थान, भोग घ्याव्याचे स्थान. आता भोग म्हणजे भोगाला पावणारे, नवसाला पावणारे नाही, आपल्यामध्ये सुद्धा आहे. जाळीच्या देवला जातो, अंबाळीला जातो, कुठे जातो काय, तर भोगाला किंवा नवसाला पावणारे ते जे आहे स्थान, जे आहे देवतेची इथली नव्हे, जे आहेत त्याची आपण सेवा करू नये. भोगस्थानाची म्हणजे
जे आहे ती स्थानाची सेवा करू नये. याला काय म्हणावे? याते शून्यता बोली जे. याते शून्यता बोली जे. याला शून्यता असं म्हणावे. काही विकार विकल्प शून्य, याला शून्यता असं म्हणावे. शून्यता म्हणजे अत्यंत अभाव. शून्यता म्हणावे कशाला? शून्यता म्हणजे अत्यंत अभाव. अत्यंत म्हणजे अतिशयसी. अभाव म्हणजे अदर्शन किंवा नाश होणं किंवा असद्भाव. अदर्शन, नाश होणे किंवा असद्भाव. मग अत्यंती अभाव होईलच. मग कारणाचा तो उच्छेद नाही. आत्यंतिक अभाव होत नाही. मुळारंभापासून अभाव होत नाही असा एक अर्थ. दुसरा अर्थ असा आहे, सूत्र असं श्रीमुखच आहे की विकार विकल्प शून्य. तर विकार विकल्प असं वचन उच्चारलं, विकार विकल्प शून्य. तर विकार विकल्प शून्यता असं वचन का उच्चारलं नाही? असं वचन का उच्चारलं नाही? कोणापासून पक्षामा? शून्यता म्हणजे अत्यंत अभाव. शून्यता म्हणजे अत्यंत अभाव आणि कारणाचा तो उच्छेद नाही. आणि कारणाचा तो उच्छेद म्हणजे हे जसे कार्य संन्यासात पर कारण संन्यास नाही. आणि शून्यता असं जर उच्चारलं जर असतं तर कारणाचा उच्छेद होतो असा अर्थ झाला असता. आणि कारणाचा तर उच्छेद होत नाही. काय? विकाराचं कार्य प्रतिबंध झालं. मुळारंभापासून कुठे आहे? काय? अशार्थ सूत्रच अशा. ये दशे म्हणजे कोमळ दशे. कार्य संन्यासात म्हणजे रजस्तमाचे नियामकत्व करणे असे. कारण संन्यास म्हणजे जो प्रथम उल्लेख आहे तो अखंडित स्वाभाविक प्रथम उल्लेख, तो अखंडित न संडित वर्ते असे सिद्धांत अर्थ मांडला. आणि कारणाचा तर उच्छेद होत नाही. शून्यता जर उच्चारित तर कारणाचा उच्छेद होतो असा अर्थ झाला असता. आणि कारणाचा तर उच्छेद होत नाही. म्हणून वचनी सर्वज्ञानी विकार विकल्प शून्य असं उच्चारलं. विकार विकल्प शून्यता असं वचन उच्चारलं नाही. म्हणून कार्यतौ संवरावे. म्हणून कार्यतौ संवरावे. म्हणून कार्यतौ संवरावे. विकार विकल्प शून्य म्हटलं काय? तर मग सरळी द्यावी. सरळ सरळ सरळी द्यावी. कार्यतौ संवरावे. काय तो सावरलं म्हणजे विकार आणि विकल्पाचं कार्य सावरलं पाहिजे. काय? विकार आणि विकल्पाचं कार्य सावरलं पाहिजे. प्रथम उल्लेख झाला, पुढं होऊ देऊ नये आपण. काय? त्याचं पुढचं आपण कार्य विकल्प आहे संग्रूप आचरला आपण प्रायश्चित करावं. प्रथम उल्लेख रसूल अभिमुख उल्लेख उत्पन्न झाला, आपण प्रायश्चित करावं, अनुताप करावा. कालपक्ष गेला अनुतापे निरसवून जाय. काय? अनुतापे निरसवून जाय. असा कालचा आपला पक्ष होऊन गेलेला आहे. जैसी शेती झाडे आहाचे फेडी जती. एकी परीचे पीक. एकी किंवा तर काही क्रिया स्वरूपे किंवा आपोआप सावरावे तर कार्य सावरलं पाहिजे असा अर्थ मागचा आहे. काय? कार्य कसं सावरायचं वेगळा श्लोक आहे, जरा सांगतो. काय? म्हणजे गुरुजी मला नेहमी सांगायचे, आपण शहरामध्ये जर गेलो तर ते पोस्टर बघायची या नट्यांची लावलेली पिक्चरची अमकं तमकं. जर कुठं काय श्लोक लिहिला असेल, काय लिहिलं असेल तर आपण संग्रह करावा. आपण संग्रह त्याचा करावा की तो संग्रह सिद्धांत आपल्यावरती आणून बसवावा. श्लोक तिकडचे त्यांचं त्यांना उदाहरण द्यायचं, परंतु सिद्धांत आपल्यावरती बसवायचा आणून. पण त्यांचं त्यांना सांगायचं म्हणजे ते प्रणवलं जातं. काय? कार्य कसं सावरायचं? मन गया तो मत जा रे दो शरीर वेगळा आहे, अस्थिपरी चालू आहे.
मन जातं की, कोण नाही जात मन, जड असेल चेतन पण कोण असं आहे जगात काय असं एकच भट्टोबा असं दुसरं आहे कोण? पराशरे खादली विश्वामित्रे खादली मातेत आमचा काय पाड म्हटले नाही का काय? मन गया तुमत जाने दो शरीर नहीं खींचेगी कमान तो कहा लगेगा तीर. बरोबर. मन गया तुमत जाने दो शरीर नहीं खींचेगी कमान तो कहा लगेगा तीर. याचे विचाराचं विकाराचं कार्य विकल्पाचं कार्य आहे तर सावरलं पाहिजे. कार्य सवरत्या पुरुषाचा कर्मनाश लाभ योग्यता उगी सारखीच काय. जैसे शेती झाडे हाची फिरती की परीचे पीक. यथा शेती झाडे हाचे फेडी येते म्हणजे वरवडी जर शेतीची मशागत केली ते पिकी तसंच येतं. बिटी बिटी त्याला कणसं येतात. बिटी बिटी कणसं त्याला येतात. पण तेच नांगरी जे दुनी जे काशिया फेडी जाती कुंभ चाशेचा भारा अंतून पिके एवढी मोठाली कणसं त्याला पडतात नाही काय. लोक पाहायला येतात, सरकार लोक पाहायला येतात कशी शेती केली. कुंभचासी जथा भारांतून पिके, जसा त्याने उत्तम आचार केला, कडो विकळी आचार केला, त्या पुरुषाचा उत्तम कर्मनाश उत्तम योग्यता आहे. काय उत्तम कर्मनाश उत्तम योग्यता आहे. यथा संबंध न्यायाला सिद्धांत काय याचा. यथा संबंध, यथा क्रिया तथा संबंध. जेवढा दिवस भरलं तेवढाच पगार मिळेल, त्या महिन्याचा मिळेल का? देतील काय? काय जेवढा दिवस तेवढाच पगार आहे. तसं इथेही तसाच न्याय. यथा जशी क्रिया तसा संबंध आहे. किंवा आचारच भेदोभेदी आहे काय. यथा क्रिया तथा संबंध. आचार तथा संबंध म्हणजे भेट ती भेदोभेदी आहे. एकाला 12 वर्षानंतर भेट आहे, एकाला 13 वर्ष 4 महिन्यानंतर भेट आहे, 14 वर्ष 8 महिने, कुणाला 16 वर्ष, कुणाला 20 वर्ष, शेवट 36 सांगितलं. अस्थिपरीचे 9 पुरुष आहेत. शेवटी ईशाळूवा सांगितला पुढे येईल ती केला आपल्या काय भेट सांगितली. आपल्याला कधी भेट होईल वाढवून लिनोज नाही का. परमेश्वर जीव ओके परमेश्वरच जाणे. काय आपल्याला कधी परमेश्वराची भेट होईल ईश्वरच जाणे का आपण जाणे. म्हणजे असं आहे की आचार्य म्हणा भेट म्हणजे संबंध म्हणजे भेट ती सुद्धा भेदोभेदी आहे. उपजेची ना ऐसे स्थान देह संस्था तो उत्तम. उपजेची ना ऐसे स्थान देह संस्था तो उत्तम. कार्य सवरते पुरुष अवघे सारखेच काय. उल्लेख उपजेची ना म्हणजे प्रथम उल्लेख, रसरूप उल्लेख, अभिमुख उल्लेख. उपजेची ना उत्पन्नच होत नाही इतकं जठत्व आलेलं आहे. कडेल की तुपेल जाणीजे तर रुपेशी आन सांगितलं काय. जाणीजे तर रुपेची आन असं आचार्याने आमच्या म्हटलेलं आहे. आमच्या आचार्याने असं म्हटलेलं आहे. तर उपजेची म्हणजे प्रथम उल्लेख, रसरूप उल्लेख, अभिमुख उल्लेख. उपजेची ना ऐसे स्थान म्हणजे हळया पाळया. देह संस्था म्हणजे देहाची सम्यक प्रकार म्हणजे सम्यक प्रकारे स्था म्हणजे गती निवर्तली. गमनागमन कुंठून गेलेलं आहे. मांस रक्त आटवून गेले, डिगडिगीत पासोळ्या काय. जिवंतपणेच प्रेतत्वाची छाया त्याच्या ठिकाणी बांधलेली आहे. जिवंतपणेच प्रेतत्वाची छाया तिथं बांधलेली आहे. काय केस वाढलेले आहे, नख वाढलेले आहे, सर्व काय आहे. तर जगायची इच्छाच त्याची नाही आहे. देह संस्था म्हणजे देहाची सम्यक प्रकारे स्था म्हणजे गती निवर्तली, गमनागमन कुंठलेलं आहे. तो पुरुष उत्तम आहे, त्याला 12 वर्षांनी भेट आहे. पुढं पक्ष येईल ध्यानची जेतुकेने शिक शेपली जेतुकेने शिवट. त्याला 12 वर्षांनी परमेश्वर भेट देतात. उपजे मोडी रसाभिमुक्ता तो मध्यम. मध्यम पुरुष तो कवन. उपजे मोडी. उपजे मोडी प्रथम उल्लेख उपजतो मोडतो. काय उपजे काय मोडी. रसाभिमुक्ता. उपजे मोडी रसाभिमुक्ता.
तर काय उपजे काय मोडे, पहिला अर्थ होऊन गेला. प्रथम उल्लेख उपजे तो मोडतो. तर काय उपजे काय मोडे, रसाभिमुखता, रसरूप उल्लेख काय जो आहे तो त्याला तो उपजतो काय, आणि अभिमुख उल्लेख मोडून टाकतो. रसरूप उल्लेख आहे, काय उपजे काय मोडे, रसरूपता आहे तो मोडतो. म्हणजे हा रसरूप उल्लेख आहे तो मोडतो, अभिमुख उल्लेख होऊ देत नाही, पुढे जातच नाही, अभिमुख उल्लेख होऊ देत नाहीये. तो मध्यम पुरुष आहे. कार्य न करी तो कनियस, कार्य न करी तो कनियस, विकाराचा असेल, विकल्पाचा जो कार्य करीत नाही तो कनियस पुरुष आहे. प्रथम उल्लेख उत्पन्न होतो, रसरूप होतो, अभिमुख उल्लेख होतो. प्रथम उल्लेख होतो, रसरूप होतो, अभिमुख उल्लेख होतो. कार्य विकाराचं कार्य न करी तो कनियस. किंवा पाठभेद आहे, पाठभेद, कार्य सावरी तो कनियस, असाही पाठभेद आहे काय, असाही पाठभेद आहे. जे विकाराचा जो कार्य सावरतो तो कनियस पुरुष आहे, पण शेवणा चुकवतो तो पुरुष कनियस आहे. डिंगरा तो चौथा पक्ष, तर तीनच भेद आहेत काय, डिंगरा तो चौथा पक्ष. डिंगरा 36 दोष आहेत, 36 दोष आहेत. शरीराचे 10 इंद्रिय, 36 विभाग शरीराचे आहेत काय, 36 विभाग शरीराचे आहेत. दशेंद्रिय 10 वायू आहेत, सप्तधातू आहेत. मनचित्त बुद्धी अहंकार, संध्याकाळी श्लोक सांगतो. मनचित्त बुद्धी अहंकार इच्छा आदी सुख दुःखाने संलग्न, हे 36 विभाग आहेत. डिंगरा म्हणजे दासी पुत्र आहे, राजापासून झालेला आहे पण दासी पुत्र आहे. खान बीजे उत्तम पर खान नीच आहे, लक्षात ठेवायचं आहे. बीजे उत्तम पर खान नीच आहे. आणि म्हणून ज्या खाणी त्याचा जन्म झालेला आहे त्या खाणीचे संस्कार घेऊन तो आणि जड पदार्थाचा अंत केलेला आहे, पुढे येईल. परंतु चेतनाचे उल्लेख करत नाही. काही जड पदार्थाचा अंत केलेला आहे, परंतु तुम्हाला सांगतो की चेतनाचे उल्लेख डिंगरा हा दासी पुत्र आहे, राजापासून झालेला, हा चौथा पुरुष आहे. आता याचं 36 दोष जरा आठवतो मग सांगतो, नंतर केले कदा पाठांतर बघूया. 36 दोष आपल्याला माहिती आहे. गुरुजींनी सांगितलं होतं की हे बेटा आपल्याला आलं पाहिजे काय. याला गुरुजींनी सांगितलं होतं की मोठ्या बाबांनी सांगितलं होतं वेलापुरुषा, तुम्हाला आता या शास्त्राचं महत्त्व कळणार नाही काय. ज्यावेळी तुम्हाला महत्त्व कळेल त्यावेळेला मी जगामध्ये नसणार आहे. आता आपली अशीच परिस्थिती आहे. संदेह जर पडला तर विचारायचं कोणाला काय, विचारायचं कोणाला जर संदेह पडला तर. मग हा जो दासी पुत्र आहे डिंगरा 36 दोषांचा, मग त्याला त्याच्या क्रियेने पुनसंबंध होईल. तो अनेके गुणे स्वीकारिला, तो अनेके त्याचा अनेक एका गुणाने स्वीकार केलेला आहे परमेश्वर काय. डिंगऱ्याचा दृष्टांत आहे, तो हे चोरतो ते चोरतो, राजा म्हणतो जाऊ द्या की आपलंच लेकरू आहे, आपलंच लेकरू आहे, करता काय काय. म्हणजे आहे शेवट झाल्यानंतर ते मात्र न उपसा आहे. तसा परमेश्वर म्हणतो जाऊ द्या की जरी दोष असला तरी आपलंच लेकरू आहे, आपलंच लेकरू आहे. तो अनेके गुणे स्वीकारला, तर कोण्या गुणाने त्याचा स्वीकार केला. विनटलेपणे, विनटलेपणे, विशेषे नट म्हणजे आवडी. त्याची देवा मार्गाच्या ठिकाणी इतकी आवडी आहे, इतकी आवडी आहे की देहही आदि करून देता न भे. त्याचा पंडित बसा करणे केसराज बसते ध्येय विचिले, तो तुम लोडो हम कपडे संभालते है काय, असं नाही. देवा मार्गाच्या ठिकाणी एवढी आवडी आहे, इतकी प्रीती आहे की देहही देता आधी करून नव्हे, आपल्या देहाचं बलिदान करतोय, त्याचा गुण आहे. आणि म्हणून परमेश्वर
कुणाचा कोण्या एका गुणानं उद्धार करतील हे सांगता येत नाही, म्हणून दुसऱ्याचा दोष आपण कधी बघू नये. सारंग पंडितासारख्या प्रमादियाला जर देव आमच्या अनुसार म्हणतात हे विलक्षण उद्धरण आहे स्वामींचं. काय आमच्या स्वामींचं हे विलक्षण उद्धरण आहे. परमेश्वर कोण्या एका जीवाचा कोण्या गुणानं उद्धार करण्याचा हा आहे. एकच गुण आहे, देवा मार्गासाठी अत्यंत प्रीत्य ध्येय अधिकून देता नव्हे, आणि म्हणून त्याला पुनः म्हणतो तो परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. अशी आपली पहिली टीका, हा ना, पहिली टीका आपली संपलेली आहे. विकार शून्य म्हणितले तर विकाराची शून्यता करावी काय? थोडं घेऊया ना. कल का सवेरा किसने देखा है? पुढच्या वर्षी भेटायला येऊ की नाही कुणाच ठाव, काय माहिती. विकाराची शून्यता करावी काय? विकल्प शून्य. विकल्प म्हणजे विपरीत कल्प. विकल्प नव्हता दयाच्या ठाई विशेष दयाच्या ठाई विशिष्ट बुद्धी कल्पी ईश्वरत्व कल्पी. काय जीवदेव त्याला परमेश्वर म्हणे, परमेश्वराला देवता म्हणे. हा जो विकल्प आहे शून्य म्हणजे त्याचा नाश करावा, त्याचा ऱ्हास करावा. मग तर हेतू आहे. वचन एक असता दोन टीका का केल्या? वचन एक असता दोन टीका का केल्या? तर दोन्ही दोष स्वतंत्र आहेत म्हणून दोन टीका केल्या. मग पुन्हा हेतूला दोन टीका. वचन एक का केलं? वचन विकार विकल्प शून्य असं पाहिजे. विकार शून्य विकल्प शून्य. वचन एक का केलं? तर दोन्ही दोषच आहेत म्हणून वचन एक केलं. हेतू लक्षात ठेवायचा. दोन्ही दोषच आहेत आणि म्हणून वचन एक केलं. एकवचन वचन असता दोन टीका का केल्या? इंद्रियांवांचो नानिक एक धर्म देखिला. एक वचन असता दोन टीका का केल्या? इंद्रियवांचो नानिक एक धर्म देखिला. इंद्रियवांच म्हणजे इंद्रियाचा विकार हा धर्म, त्याचा बोल वेगळा करून. वांच म्हणजे त्याचा बोल वेगळा करून. आणि एक धर्म म्हणजे विकल्प हा मनोधर्म. विकल्प हा मनोधर्म देखिला म्हणजे देहाच्या ठाई मनाच्या ठाई वर्तता देखिला. म्हणून एक वचन असता दोन टीका केल्या, अशी पहिली शंका झाली. तर मग विकार हा इंद्रिय धर्म, तर इंद्रियाच्या ठाई विकार हाच एक धर्म आहे काय? विकार हाच एक धर्म आहे काय? इंद्रियवांचो नानिक एक धर्म देखिला. इंद्रियवांचो म्हणजे विकार हा इंद्रिय म्हणून याचा बोल वेगळा करून यांचा वाचून अनेक एक धर्म म्हणजे स्वभाव एक मनोधर्म, विकल्प एक मनोधर्म देखिला म्हणजे देहाच्या ठाई वर्तता देखील. विकार हाच इंद्रिय धर्म असा अर्थ नाहीये. स्वभाव एक धर्म आणि विकल्प एक मनोधर्म. स्वभाव मनोधर्म विकल्प मनोधर्म देखिला म्हणजे देहाच्या ठाई वर्तता देखिला, असा दुसरा अर्थ झाला. मग तिसरा अर्थ विकल्प शून्य. तर मनाचा धर्म, मनाचा विकल्प हा मनाचा धर्म आहे. तर मनाच्या ठाई विकल्प हाच एक धर्म आहे काय? इंद्रियवांचो नानिक एक धर्म देखिला. इंद्रियवांचो म्हणजे विकल्पाचा बोल वेगळा करून. अनेक एक धर्म म्हणजे विकार हा इंद्रिय धर्म देखिला म्हणजे देहाच्या ठाई वर्तता देखिला. त्याला प्रमाण काय? इंद्रिय विक्रे मनादि भावे, मन विक्रे इंद्रियादि भावे. इंद्रिय विक्रे मनादि भावे, मन विक्रे इंद्रियादि भावे. कोण्या प्रकारचा कसा आहे तो? तो कल्पना रूप. तो कल्पना रूप. कल्पाकल्प करणे, कल्प विकल्प करणे, हे ज्याचं रूप म्हणजे लक्षण आहे, हे जे ज्याचं रूप म्हणजे लक्षण आहे, अशा प्रकारचा तो आहे.
येरी वास्तव गोडी विकार कसा आहे? येर वास्तव गोडी. येर म्हणजे विकार जो आहे तो वास्तव्य म्हणजे वास्तविक रूपानं खऱ्या अर्थानं गोडी रूप आहे. विकल्प हा नावडी रूप आहे आणि विकार जो आहे हा विकार आवडी रूप आहे. येर वास्तव्य गोडी. विकल्प म्हणजे नाथीला विशेष कल्पी. विकल्प म्हणजे नाथीला विशेष कल्पी. मग पक्ष गेल्याचे एक धर्म देखिला. धर्म तो कवन त्याची नाम संज्ञा काय? एक धर्म देखिला धर्म तो कवन त्याची नाम संज्ञा काय? विकल्प म्हणजे विकल्प हा धर्म आणि विकल्प हे त्याचे नाम संज्ञा. असा फोडून पक्ष घेतलेला आहे. मग विकल्प म्हणावे कशाला? विकल्प म्हणजे नाथीला विशेष कल्पी. नाथीला विशेष कल्पी. नाथीला म्हणजे नव्हता जयाच्या ठाई तयाच्या ठाई विशेष कल्पी. ज्याच्या ठिकाणी विशेषत्व नाही. काय आहे युद्ध त्या ठिकाणी विशेषत्व? काय आहे? काय देवतेजवळ काय आहे? जीवाजवळ काय आहे? मरमर सोच्या जीवा तू ते काय आहे सेमा काय द्यायची? काय तुझ्याजवळ ते देशील मला? नो नाथीला म्हणजे नव्हता दयाच्या ठाई विशेष दयाच्या ठाई विशेषत्व कल्पी. म्हणून त्याला विकल्प असं म्हटलेलं आहे. तोची द्विध. तोच द्विध. तोच विकल्प किती प्रकारचा आहे? तोची द्विध दोन प्रकारचा आहे. दोन प्रकारचा आहे. शासनपदी विकार दोन प्रकारचा आहे, जड आणि चेतन. शासनपद आहे, अर्थ साठवून ठेवायची जागा, त्याला शासनपद म्हणतात. विकार दोन प्रकारचा आहे, जड आणि चेतन आहे. विकल्प दोन प्रकारचा आहे, संग्रह रूप आणि देवता जनित. हा एक प्रकार. एक मात्र विकल्प आणि एक संपूर्ण विकल्प. एक मात्र विकल्प आणि एक संपूर्ण विकल्प शासनपदी सांगितलं. विकल्प दोन प्रकारचा आहे. द्विध म्हणजे दोन प्रकारचा आहे. तो दोन प्रकार ते कोणते? एक विटाळ जनित. एक विंटाळ जनित. अनुस्वार आहे त्याच्यावरती. काय त्याच्यावरती अनुस्वार आहे. फार महत्व असतं एका एका शब्दाला. काय एका एका विलांटीला कानाला फार महत्व असतं. ही ब्रह्मविद्या आहे. काय जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ चालली होती त्यावेळेला काय मुंबईचं मुंबईसर महाराष्ट्र झाला पाहिजे असं चाललं होतं. तर यशवंतराव चव्हाण आत्रे होते. आता ते आत्रे माहिती आहेत. आत्रे त्यावेळेला होते. यशवंतराव चव्हाणांनी असं म्हटलं की मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे काय? च वापरलं. झालाच पाहिजे काय? च म्हणजे मस्ट झालं. इंग्लिशमध्ये मस्ट असं म्हणतात. झालाच पाहिजे काय? आता ते आत्रे होते. आत्रे होते ते. आत्रे म्हणले तुमचं आडनाव काय? चव्हाण आहे. त्यातला जर च बाजूला काढला तर शिल्लक काय राहील? वाहन ना. त्यातला च जर बाजूला काढला तर त्याला काय अर्थ आहे का? वाहन शिल्लक राहील. तर मुंबईसह महाराष्ट्र की महाराष्ट्रासह मुंबई झाली पाहिजे त्यावेळची चळवळ आहे. काय झालीच पाहिजे. म्हणून अनुस्वारालाही फार मोठं महत्व आहे. धचा मा झाला की नाही? हा पेशवाई बुडाली त्यात. धचा माझाला पेशवाई त्यात बुडून गेली. एक विंटाळ जनित म्हणजे विंटाळापासून निर्माण झालेला. आणि दुसरा शब्दाचा ते विंटाळ म्हणजे विंटाळा ते जन्म देणारा. दोन अर्थ लक्षात ठेवायचे. विचिकित्सारूपी शब्दाचे अर्थ असे आहेत. विंटाळापासून निर्माण झालेला आणि विंटाळ जनित. जनित म्हणजे जन्म देणारा. अनेक विंटाळा ते जन्म देणारा. तो कसा आहे? अथवा त्याचे कार्य कोणते? तो प्रेतदेहारंभक. तो प्रेतदेहारंभक. हा जो विचिकित्सारूप विकल्प आहे, विंटाळाला जन्म देणारा जो विकल्प आहे, तो प्रतदेहाला आरंभ करणार आहे. प्रतदेह निष्पन्न होणार आहे. काय तो जर विकल्प जर आचरला काही
तर तो प्रतदेहाला जन्म देणार आहे, प्रतदेहाला आरंभ होणार आहे. दुसरा दुसरा विकल्प तो कोणता? दुसरा देवता जनित. दुसरा देवता म्हणजे देवतेपासून निर्माण झालेला किंवा देवतेच्या फळाते साधणारा किंवा देवतेच्या फळाते देणार. दोन दोन अर्थ आहेत. काही देवतेपासून निर्माण झालेले किंवा देवतेच्या फळाते देणार. देवतेपासून देवतेच्या फळाते देणार. तो कोण्या प्रकारचा कसा आहे? तो अन्य धर्माधारक. तो अन्य धर्माधारक. तो अन्य ज्या जीव देवता आहेत त्यांच्या धर्माला धारण करणार आहे. धर्माची व्याख्या येत धारयते तर धर्म. जो धारण केला जातो तो धर्म दोषरूपी असेल की गुणरूपी असेल. यथा अभ्युदय निश्रेय सिद्धी सधर्म ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे. याच्यामुळे आपल्याला वेलोकित परलोकित जीवन सुख्याने संपन्न होतं, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि थोडंसं बाजूला आपण जर गेलो, मोहन दादा बाजूला जर गेलो, धर्म इज द ओनली शिल्ड ऑफ मॅन. इफ धर्म इज सेट नॉट, मॅन विल बी रुइन्ड. मॅन विल बी रुइन्ड. देवतेच्या फळाते देवतेला देवतेपासून निर्माण झालेला. दुसरा अर्थ मानला की काजे कशा असतो, याला प्रमाण काय? काजे अपर धर्माचे धारण. काजे कशा असतो? अपधर्माचे धारण. यात विकल्प बोली जे सर्वज्ञांचे सूत्र आहे त्याला प्रमाण आपण दिलेलं आहे. अपधर्माचे धारण याते विकल्प बोली जे हे प्रमाण आहे. किंवा एक अर्थ मानतो आणि बस करूया. किंवा देवतेच्या फळाने निष्पन्न करणारे. देवतेचे फळच कशाने निष्पन्न होते? देवतेचे फळच कशाने निष्पन्न होते? काय तो अन्य धर्मधारक. अन्य धर्म म्हणजे देवतेचा जर भैर्याग जर आचरला, तेणेकरून देवतेच्या फळाचा साध्याधिकार तो निष्पन्न होतो. तेणेकरून देवतेचा फळाचा अधिकार निष्पन्नतो. कशा असतो? पुढचा आहे अपधर्माचे धारण याते विकल्प बोलीजे या वचनाच्या प्रमाणावरून. बस बेटा, बघायचं पुढं. दुपारी मला एवढं सांगून मी कंटाळलो. दुपारची वेळ उन्हाची होती, कंटाळून जातोय बेटा. एवढ्या वेळ बोलतोय, मला अजून मी तासभर बोलेन, अजून तासभर बोलेन. माझी तेवढी तयारी आहे. काय श्री गुरुची प्रसन्नता जेणे जोडली सर्वता ते योग्य होती. ज्ञानपता ब्रह्मविद्येस.